श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 47. रामकृष्णराव सरदेसाई. मुंबईत रामकृष्णराव सरदेसाई म्हणून GIP रेल्वेत क्लार्क होते. ते संगमेश्वराचे राहणारे. श्री स्वामी सूत यांनी श्री स्वामींचं मठ मुंबईत स्थापन केलं आहे. त्यात कृष्णराव हे सेवा करीत असत. त्यांचे कुटुंब जन्माचे क्षयरोगी असून केवळ अस्थिचर्म धारण करून होते. असो, श्री स्वामीसुतांच्या मुखाने समर्थांची कीर्ती ऐकून त्याचबरोबर कृष्णराव दर्शनास अक्कलकोटास आले. श्रींची अगाध लीला पाहून त्यांची भक्ती श्री समर्थचरणी बसली होती. परत आल्यावर काही दिवसांनी आपल्या कुटुंबास घेऊन ते अक्कलकोटास गेले. त्यांच्या कुटुंबाचे नाव अन्नपूर्णाबाई होते. उभयंतांनी श्रींची सेवा एकनिष्ठपणे केली. पुढे एके दिवशी सुंदराबाईंकडून महाराजांची प्रार्थना करविली की या बाईस संतती द्यावी. अशी विनंती करताच समर्थांनी उत्तर दिले, बोरीचे झाडाची तिने सेवा करावी, म्हणजे तिला अग्नीसारखा पुत्र होईल. बाई तथास्तु म्हणून श्री समर्थचरणी मस्तक ठेवून मुंबईस परत आली. तिने महाराजांची आज्ञा आपल्या पतीस कळवली. बोरीचे झाडास कोणी प्रदक्षिणा घालीत नाही, तर आपण घातल्यास लोक नावे ठेवतील, कसे करावे, असे तिने रामकृष्णरावास सल्ला विचारला. त्यांनी पत्नीस सांगितले की महाराजांचे बोलण्याचा अर्थ कोणास कळत नाही, करिता तू पिंपळास प्रदक्षिणा घाल, म्हणजे झाले. पुढे बालमुकुंदबुवांचे मठानजीकच्या पिंपळास तिने 1 वर्ष प्रदक्षिणा घातल्या, पण पुत्रप्राप्ती नाही. रामकृष्णरावांनी सांगितले, समर्थांचा आशीर्वाद त्रिकालदर्शी व खोटा व्हायचा नाही. एके दिवशी स्वामीसुतांच्या मनात रामकृष्णराव गेले असता ब्रह्मानंदांजवळ त्यांनी ही गोष्ट सांगितली व पिंपळास हल्ली प्रदक्षिणा घालीत आहे असेही सांगितले. बुवांनी सांगितले, समर्थांच्या आज्ञेचा अर्थ तुम्हास समजला नाही. श्री स्वामीसुतास महाराज बोरींचे झाड म्हणतात. मठात बाईने सेवा केल्यास कामना पूर्ण होईल. पुढे उभयंतांनी मठात सेवा करण्याचा क्रम चालविला. तो थोड्याच दिवसात बाई गरोदर राहिली. 5 महिने झाल्यावर तिला माहेरी कोकणात बाळंतपणास पाठविले. परंतु रामकृष्णरावास मोठी पंचाईत पडली की बायको अशक्त असल्याकारणाने श्री समर्थ कृपेने एकाचे 2 जीव निर्विघ्नपणे कसे होतील तो सुदीन. श्री स्वामींची अगाध लीला आहे असे म्हणून ते स्वस्थ राहिले. 9 मास पूर्ण झाल्यावर एक दिवशी रात्री रामकृष्णरावास स्वप्न पडले. महाराजांनी येऊन सांगितले की मी सोनवाड्यास स्नानास जातो. बाईचे माहेर सोनवाड्यास होते. रामकृष्णरावास वाटले की काहीतरी दुश्चिन्ह आहेत. आपणास पुत्रमुख तर नाहीच नाही, पण बायकोही दृष्टीस पडते की नाही कोण जाणे. दुसरे दिवशी प्रातकाळी अन्नपूर्णाबाई बाळंत होऊन पुत्र झाल्याच्या 4 दिवसातच पत्र आले. असो, तो पुत्र कांतीने व स्वभावाने अग्नीसारखा झाला. बाईचे वय 35 वर्षांचे. त्यात आश्चर्य इतकेच की क्षयरोगी बाईस पुत्र झाला. श्रींनी स्नानास मी जातो असे जे म्हटले ते बाईचे बाळंतपण करण्यास महाराज गेले असावेत असे वाटते. त्यांची लीला तेच जाणोत. श्री स्वामी समर्थ.